शहापूरमधील गवीखाडे विद्यालय रस्ता शालेय विद्यार्थ्यांसाठी बनला आहे मोठा अडथळीचा मार्ग। शालेय टायमिंगमध्ये हा रस्ता 4 व्हीलरसाठी नो एंट्री करण्यात यावा, विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापनची मागणी। गवीखाडे विद्यालय शहापूर येथील रस्ता सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत 4 चाकी वाहनांना बॅरिगेट लावून नो एंट्री करण्यात यावा। मात्र या मागणीकडे शहापूर पोलीस स्टेशन आणि नगरपंचायतने दुर्लक्ष केल्यामुळे याचा विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्यांना समजायला पाहिजे ना, आता आम्ही मुलांना घेऊन येतो, हे सगळं तुम्हाला दिसतंय ना, त्यांना समजायला पाहिजे की एवढे मोठे वाहन इथून न्यायची गरज आहे का? यामुळे काय होतं तुम्हाला ट्रॅफिकचं? मग आम्ही कसं काय मुलांना, आता आमचे बघितले किती छोटे मुलं आहेत, आम्ही कसं काय मुलांना घेऊन कसं काय जाऊ शकतो? त्यांना समजायला पाहिजे की बाबा कुठल्या दुसऱ्या रस्ता करा ना, काहीतरी करा ना, म्हणून शाळेच्या वेळेला तुम्ही किती गर्दी करता, म्हणजे मुलांना काय झालं गेलं तर तुम्ही जिम्मेदार आहेत का? पर्याय का ट्रॅफिक पोलीस ठेवून दोन्ही बाजूला 3 कामाच्या गाड्या इकडे सोडण्यापेक्षा जे शाळेत पोरांना घ्यायला येतात त्यांनाच फक्त गाड्या सोडा, 2 व्हीलर 4 व्हीलर सोडायलाच नाही पाहिजे। पोलीस शाळेच्या यांनी अर्ध करून 2 ट्रॅफिक पोलीस ठेवायला पाहिजे इथे, तरच विषय होईल। 3 कामाच्या गाड्या इथे कशाला, ते टेम्पो येतात बघा, हे काय कामाच्या गाड्या आहेत त्या, शाळेवाल्यांनी पण याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे। शहापूर तालुक्यामधील सर्वात जास्त पटसंख्या असलेले गवीखाडे विद्यालय येथे साधारण 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी पटसंख्या आहे। या शाळेमध्ये मेन रस्त्यावर गेटच्या बाहेर शाळा सुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोज वाहतूक कोंडी होत असते। त्यामुळे रोजच विद्यार्थी आणि आपल्या लहान पाल्यांना घेण्यासाठी गेलेल्या पालकांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। त्रास होतो आम्हाला इथे 4 व्हीलर, जेणेकरून इथे पोलीस स्टेशन मधले बॅरिकेड इथे लागलेच पाहिजेत आहे, कारण खूप आम्हाला चालायला जागा नसते, इथे गाड्या एवढ्या झाल्यात का चालायला अजिबातच जागा नाहीये, तर त्यामुळे बॅरिकेड लागलाच पाहिजे। इथे ट्रॅफिक एक हवालदार पाहिजेच पाहिजे, इथे पण पाहिजे आणि आशीर्वादच्या इथे 2 बॅरिकेड लागले पाहिजे, एक इथे लागला पाहिजे पाठीमागे भगवा चौकामध्ये आणि एक आशीर्वाद हॉटेलच्या इथे, तिथे बॅरिकेड लागलाच पाहिजे। ही आमची कळकळीची विनंती। बंदोबस्त पाहिजे, दोन्ही साईडला बॅरिकेड लावायला पाहिजे, कारण शाळा सुटण्याच्या वेळेस इथं अत्यंत ट्रॅफिकची समस्या निर्माण होते, त्याच्यामुळे शाळेतल्या मुलांना पण येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो। अरुंद असलेला रस्ता दोन्ही बाजूने छोट्या मोठ्या टपऱ्या आणि दुकानांनी व्यापलेला आहे। शाळा सुटण्याच्या टायमिंगमध्ये या रस्त्यामध्ये तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन येथे जाणाऱ्या येणाऱ्यांनी 4 चाकी वाहन टाकले की समोरून येणाऱ्या वाहनाला जाण्यासाठी आजूबाजूला रस्ता शिल्लक राहत नाही आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। गवीखाडे विद्यालयाचा हा मेन रस्ता असल्याने शाळा सुटली की विद्यार्थी व लहान मुलांना घेण्यासाठी आलेले पालक त्यांना या रस्त्यामधून जाताना रोजच या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। इथे जे मोटरसायकल पार्किंग होते किंवा जे भाजीवाले बसतात, त्याच्यामुळे हा सिंगल रोड आहे, हा जाम होतो आणि ट्रॅफिक जाम होते आणि PS देशमुखच्या लहान KGच्या मुलांना सोडायला अतिशय त्रास होतो, त्यांच्या पायावरनं रिक्षा जाते लहान मुलांच्या, अशी एक कठीण समस्या आहे। तर ही नगरपंचायत शहापूर किंवा शहापूर पोलीस स्टेशन मार्फत सोडवण्यात यावी अशी एक विनंती करत आहोत पालक म्हणून। त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू शकते, म्हणून या रस्त्यावर शाळा सुटण्याच्या वेळी 9 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 6 या वेळात दोन्ही बाजूने बॅरिगेड टाकून दोन्ही बाजूला 2 पोलीस कर्मचारी उभे करून नो एंट्री करण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थी आणि लहान मुलांना घेण्यासाठी येणाऱ्या पालकांना या वाहतूक कोंडीमुळे रोजच होणाऱ्या त्रासापासून समाधान मिळेल। शाळा सुरू झाली त्यावेळी आम्ही शहापूर पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला होता आणि तेथील कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक यांना सांगितले होते की सकाळी 9 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 6 या वेळात दोन्ही बाजूला बॅरिगेड टाकून 2 पोलीस कर्मचारी ठेवून हा रस्ता 4 व्हीलर चालकांसाठी नो एंट्री करण्यात यावा, मात्र त्याची अजून पोलीस प्रशासनाने दखल घेतली नाही। त्यामुळे या वाहतूक कोंडीचा विद्यार्थी, पालक आणि त्यांच्यासह आम्हाला सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। माननीय पोलीस उपनिरीक्षक तेंडुलकर साहेब असताना याविषयी चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये जी शाळेसमोरील रस्ता जो आहे
त्याचे दोन्ही बॅरिकेड लावून तो पॅक करण्यात यावा असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. परंतु त्यांची बदली झाल्यानंतर कोणतीही उपाययोजना आम्ही वेळोवेळी पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे. तर अजून नवीन साहेब कोणी हजर झालेले नाही. तर आल्यानंतर आम्ही स्वतः जाऊन त्यांच्याशी याविषयी चर्चा करणार आहोत. पण पोलीस प्रशासनाला माझी हीच विनंती राहील की शाळेसमोरील रस्ता सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत बॅरिकेड्स लावून 4 व्हीलरला कोणतीही एंट्री देऊ नये, ही माझी विनंती आहे. जो हा रस्ता अगदी 500 मीटर पेक्षा कमी रस्ता आहे, परंतु याला जाण्यासाठी दोन्ही बाजूनी पर्याय रस्ते आहेत. तरी सुद्धा या रस्त्यामधून शाळा सुटण्याच्या वेळेला जे 4 व्हीलर येतात आणि या टायमिंगवर गर्दी करतात, त्यामुळे असंख्य वाहतूक कोंडी होते. आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कुठेतरी दोन्ही साईडनी बॅरिकेड सुद्धा लागली पाहिजेत आणि हा रस्ता नो पार्किंग करण्यात यावा शाळेच्या वेळेसाठी. येथील पालकांची सुद्धा एक कळकळीची विनंती आहे.